ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लासमधून पुन्हा एकदा लाईव्ह आलेले. आज आपल्याला काय करायचं आहे का 7th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट नंबर बघा 21 आपल्याला पूर्णपणे सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ओके, बघा तर मागील प्रॅक्टिस सेट सगळ्यांना कळलंय का? हो. आणि जर आपल्या ऑनलाईनच्या विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघितला नसेल तो प्रॅक्टिस सेट 20 पूर्ण बघून घ्या, कारण एकदम उपयुक्त असं आहे, कारण त्याच्यामध्ये पूर्ण बेसिक आपल्या प्रत्येक लेक्चरला बेसिक देण्याचा प्रयत्न असतो. ओके, लास्ट बेंचर लक्ष द्या. बघा आता काय याच्यामध्ये या आपल्याला टॉपिक मध्ये फक्त बघा का एक्सटेरियल अँगल काय, बघा एक्सटेरियल अँगल असणार आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी कन्सेप्ट मध्ये काय का इंटेरियल अँगल. बघा काय असणार आहे, इंटेरियल अँगल्स असणार आहे. या दोन आपल्याला कन्सेप्ट आपल्याला नीट बघून घ्यायचे. बघा काय तर आता बघा स्टार्टिंगला थोडक्यात लक्षात घ्या, डायग्राम दिलेले आणि याचा अर्थ पण काय होतो ते पण समजून घ्या. बघा डायग्राम मध्ये बघा तुम्ही नॉर्मली अँगल बघत असतात, आपण ट्रायंगल वगैरे असतो त्याच्यामध्ये एखादा अँगल आपल्याला दिसतो, पण आता प्रत्येक अँगल बघा इथे डबल केलेला आहे, डबल इक्वल केलेला आहे, दिसतोय तुम्हाला. याचा अर्थ असा होतो का यांना काय म्हणतात रिमोट इंटेरियल अँगल. याला काय म्हणतात रिमोट इंटेरियल अँगल. बघा थेरम काय थोडक्यात समजून घ्या. बघा आता काय द एक्सटर्नल अँगल, बघा द एक्सटर्नल अँगल द समेशन ऑफ द, समजून घ्या काय का हा जो एक्सटर्नल अँगल दिले ना, एक्सटर्नल अँगल दिलेला आहे, या अँगलचं मेजरमेंट काय असतं, या अँगलचं मेजरमेंट जे आतील रिमोट इंटेरियल अँगल असतात ना, म्हणजे दोन रिमोट इंटेरियल अँगल असतात ना त्या दोघांच्या बेरजे इतकं असतं, म्हणजे काय त्यांच्या समेशन इतकं असतं. म्हणजेच काय, सो देअरफॉर द एक्सटेरियल अँगल इज इक्वल टू द समेशन ऑफ द इंटेरियल रिमोट इंटेरियल अँगल. समजते का? या अँगलचं जे मेजरमेंट असणार आहे या दोन्ही अँगलच्या इक्वल असणार आहे. म्हणजे जर हा 140 दिलाय ना ते दोघांचं काय असणार आहे, याला आपण काय करणार, त्याला डायरेक्टली डिवाइड करून घेणार आहे, ते करणार पुढे काय लोड नाही. पण इंटेरियल बघा रिमोट इंटेरियल, रिमोट वॉक हो गया म्हणतो ना आपण, काय ऐकलं ना तुम्ही पीके मध्ये, तोहर रिमोट वॉक हो गया का नाही, तसं झालंय. आता याच्यामध्ये काय बघा का याचा अर्थ असा होतो का अँगल ए आणि बी ची व्हॅल्यू कशी असणार आहे, सेम असणार आहे. कशी असणार आहे, सेम असणार, एकदम इक्वल असणार आहे. समजा याची व्हॅल्यू 80 आली तर याची पण किती येणार, 80 येणार. 90 आली, 95 आली, किती पण येऊ द्या, 75, 70, 65, 45, 50 जितकी येईल. जर समजा बी ची व्हॅल्यू 60 डिग्री आली तर याची किती व्हॅल्यू येणार, किती येणार, याची व्हॅल्यू 60 डिग्री येणार. बरोबर आहे. सो याची व्हॅल्यू नीट लक्षात ठेवा. सो देअरफॉर द एक्सटर्नल अँगल इज इक्वल टू द समेशन ऑफ द रिमोट इंटेरियल अँगल. समेशन ऑफ द रिमोट इंटेरियल अँगल. समजतंय का तुम्हाला? ओके, आता बघा क्वेश्चन काय दिलं, आता डायरेक्टली सॉल्व्ह करून घेणं. बघा अँगल एसीडी इज अन एक्सटेरियल अँगल. बघा काय हा एसीडी हा काय दिलाय, एक्सटेरियल अँगल दिलाय. त्याची व्हॅल्यू किती दिली, 140 डिग्री. किती दिली त्याची, 140 डिग्री. ओके, बघा द ऑफ ट्रायंगल एबीसी द मेजर ऑफ ए अँड बी आर द इक्वल. बघा काय ए आणि बी हे दोन्ही काय दिले, ती इक्वल दिले. काय दिले, दोघं इक्वल दिले. बरोबर, साइन दिसते ना तुम्हाला, हे डबल अँगल केले दोघांना. म्हणजे काय का हा अँगल आणि हा दोघं कसे असणारे, एक रूप असणारे, किंवा आपण त्याला सेम म्हणतो, पॅरलल म्हणतो, इक्वल म्हणतो. ओके, काय दिले पुढं, अँगल एसीडी. बघा एसीडी 140 डिग्री दिलाय. पुढे बघा काय करायचे, फाइंड द मेजर ऑफ अँगल ए अँड बी. समजते, ए आणि बी ची आपल्याला काय करायची, व्हॅल्यू फाइंड आउट करायचे अकॉर्डिंग टू द आवर लॉ. काय सांगते बाबा का हा जो अँगल आहे 140 जो अँगल आहे हा कसा असतो, या दोघांच्या समेशन इतका असतो. म्हणजे या दोघांच्या कसा असतो, ऍडिशन इतका असतो. जर आपण ए आणि बी ला जर प्लस केलं तर आपल्याला कुठला अँगल भेटणार आहे, 140 भेटणार. काय भेटणार आपण त्याला, 140 डिग्री भेटणार आहे. समजते का तुम्हाला? बघा आता आपण डायरेक्टली सॉल्व्ह करणार. बघा काय सांगतोय, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 140 डिग्री. बरोबर आहे. काय हा अँगल ए आणि अँगल बी या दोघांची आपण ऍडिशन केली तर आपल्याला किती भेटतो, 140 डिग्री आन्सर भेटतो. आपल्याला भेटतो का नाही?
ओके. ए प्लस बी इज इक्वल टू आपण काय केला अँगल 140 डिग्री घेतला. आता बघा, आता मला सांगा अँगल ए आणि अँगल बी दोन्ही पण सेम दिलेत ना, म्हणजे इक्वल असणार आहे ना. अँगल ए ची व्हॅल्यू आली तीच बी ची असणार आहे, किंवा बी ची आली ती कशी असणार आहे, ए ची असणार आहे. ओके. मग आपण असं म्हणू शकतो ना अँगल ए ला किंवा अँगल बी ला आपण अँगल ए पण बोलू शकतो का नाही? येस ऑर नो? बघा काय, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. मग आपण काय घेणार, अँगल ए प्लस अँगल ए इज इक्वल टू 140 डिग्री. बरोबर आहे. अँगल ए प्लस ए इज इक्वल टू 140 डिग्री. का? कारण ए ला काय सांगितले, ए इज इक्वल टू बी, म्हणजे ए ची व्हॅल्यू बी ला इक्वल असणार आहे. मग बी ला आपण ए बोलू शकतो ना, बोलू शकतो का नाही? बरोबर आहे. जर तुम्हाला हे नाही समजलं, तुमच्या खोपडीत हे नाही गेलं, तर सिंपल काय करायचं, आपला नियम सांगतो. आपला नियम काय सांगतो का, दिलेल्या अँगलला एक्स कन्सिडर करा. जे आपल्याला फाइंड करा त्याला काय करा, एक्स कन्सिडर करा. इकडे एक्स घेतला, इकडे पण एक्स घेणार आपण. बरोबर आहे, कारण कॉमन आहे. मग समजा हा घेतला, ए ची व्हॅल्यू एक्स आली, एक्स प्लस बी ची व्हॅल्यू एक्स आली इज इक्वल टू 140 डिग्री. त्याला 140 डिग्री. एक्स प्लस एक्स 2x किती येणार, 2x येणार. मग इकडे आला 2x, सो देअरफॉर 2x इज इक्वल टू 140 डिग्री. सो देअरफॉर x इज इक्वल टू हा 2x, इकडे काय याला मल्टिप्लाय, इकडे गेलं काय होणार, डिवाइड होणार. सो देअरफॉर 140 डिग्री अपॉन 2. सो देअरफॉर x इज इक्वल टू 2 ने 140 ला डिवाइड करा, 2 7 द 40, 2 7 द 40, उरला 0 देऊन टाका. x ची व्हॅल्यू आपल्याला आली किती, 70 डिग्री. मग x ची व्हॅल्यू काय, a किंवा b. सो देअरफॉर अँगल a इज इक्वल टू अँगल b इज इक्वल टू 70 डिग्री. समजते? ब्रॅकेट मध्ये द्या काय हे, तर हे काय रिमोट इंटेरियल अँगल आहे. काय, रिमोट इंटेरियल अँगल आहे. समजते का हे? जर इथून तुम्ही एक्स ची व्हॅल्यू नाही पुट केली तरी तुम्ही इकडे काय घेऊ शकतात, ए प्लस ए घेतात आपण, काय येणार अँगल 2a इज इक्वल टू 140 डिग्री येणार. बरोबर आहे. मग हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे आले काय होणार, डिवाइड येईल. मग इकडे काय राहणार, अँगल ए इज इक्वल टू 140 डिग्री अपॉन 2. सो देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 2 1 द 2 2 7 द 14, 7 आहे, इकडचा आला 0. ए ची व्हॅल्यू किती आली, 70. मग ए ची व्हॅल्यू 70 आपल्याला माहिती, मग बी ची पण व्हॅल्यू किती येणार, 70. तुम्ही एक्स कन्सिडर करा, नाहीतर डायरेक्टली तुम्ही ए घ्या इक्वल, तुम्ही बी पण इक्वल करू शकता. अँगल बी प्लस बी इज इक्वल टू 2b इज इक्वल टू, कारण दोघांची व्हॅल्यू सेम दिले. समजते का? हे पण करू शकतात, हे पण करू शकतात, नाहीतर अँगल बी प्लस बी पण घेऊ शकतात. एकच एक्झाम्पल 3 वेळा तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे काय, 3 प्रोसेस ना, 3 टाइप्सने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. ज्यांनी करायचे त्यांनी करा, जे वाटलं ते करा, पण खोपडीत फिट करा आणि एक्झामला मार्क भेटले पाहिजे, कारण एक्झामला एक्झाम्पल येणार आहे. समजते का? एनी डाऊट्स? सगळ्यांना समजलं का इकडं? पक्का समजलंय ना? ओके, चला राईट डाऊन. पुढचं एक एक्झाम्पल बघूया. ओके, आता आपण काय करणार, सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचंय. बघा, जो आपला पहिला पार्ट होता ना मागचा, आपण मागचे प्रॅक्टिस सेट बघितले ना, त्याच्यावरतीच पूर्ण डिपेंड आहे. बघा, थोडक्यात समजून घ्या. काय याच्यामध्ये आपल्याला बघायचे का, आपल्याला ऑपोजिट जे अँगल आहेत ना, ऑपोजिट अँगल आहे त्याच्यावरतीच डिपेंड आहे. लक्षात घ्या, सगळा पूर्ण पार्ट त्याच्यावरती डिपेंड आहे. बघा, आता डायग्राम बघा, अगोदर काय दिलं आपल्याला, काय याच्यामध्ये प्रत्येक अँगलचे आपल्याला काय करायचे, व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. बघा, आपण इकडे बघितलं, बघा हा ओ दिलाय, इथं मिड पॉईंट दिलाय. ओके, सगळे तिथं एकत्र चौकामध्ये कुठेतरी गोळा होतात, तो पॉईंट दिलाय. त्याच्यानंतर बघा, इकडची 4y व्हॅल्यू दिली. बघा काय दिले, इकडची 4y व्हॅल्यू दिली, इकडे 6y दिलाय आणि इकडे दिलाय 8y. आता मला सांगा, हा जर 4y इथं दिलाय, इकडची व्हॅल्यू किती येणार, किती येणार इकडची व्हॅल्यू? ओके, 4y येणार, राईट. इकडे 8y दिला, तर इकडे किती येणार, 8y येणार. काय येणार, कारण ते काय ऑपोजिट अँगल आहे, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे. समजते? हे आपण काल बघितलं होता. आता राहिला कुठला, इकडे 6y, तर इकडे किती येणार, 6y. बरोबर आहे. हेच अँगल आपल्याला डायरेक्टली फाइंड करा, म्हणजे आपला प्रश्न सोडायचा अजून लांबच राहिला, पण उत्तर आपल्या लगेच समजलं. त्याच्यानंतर दुसरा एक थेरम आपण बघितला, लिनियर पेअर.
काय बघितलं आपण? लिनियर पेअर बघितलं आपण, बरोबर आहे. लिनियर पेअर काय का, जे बाजूचे अँगल असतात, एकमेकांच्या बाजूचे अँगल असतात, त्याच्यामध्ये 2 अँगल 3 अँगल, बरोबर आहे. त्याची ऍडिशन किती असते? 180 डिग्री, राईट, बरोबर आहे. 180 डिग्री असते. म्हणजेच काय बघा, इकडे समजा आपण हा एक अँगल घेतला, हा एक अँगल घेतला आणि हा एक अँगल घेतला, हे एकमेकांना ऑपोजिट आहेत का? नाही येते, पण हे काय लिनियर आहे, बरोबर आहे. मग या तिघांची ऍडिशन किती येणार? 180 डिग्री येणार. किती येणार? 180 डिग्री येणार. मग याच्यावर आपण काय करूया, y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया आणि जिथं y दिलाय तिथं y ने त्याला मल्टिप्लाय करून एक एक अँगल फाइंड आउट करूया. ओके, अगोदर आपण काय करूया, आपल्याला लिनियर पेअर लागणार आहे, म्हणजे आपल्याला हा अँगल घ्यावा लागणार आहे, बरोबर आहे. हा अँगल आपल्याला काय करावं लागणार आहे? प्रूव्ह करायला लागणार आहे बाबा का एक पॅरलल कसा आहे म्हणतो आपण त्याला. बघा, समजा स्टार्टिंगला आपण घेतला, इकडनं घेतो मी, समजा बघा अँगल, थोडक्यात नीट लक्षात द्या, एकात एक अँगल दिलेले, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात कन्फ्यूज होऊ शकते. ओके, सपोज अँगल AOF, ठीक आहे, AOF हा आपल्याला इकडे फाइंड आउट करून घ्यायचा आहे. हा पण इकडे फाइंड आउट करायचा आपल्याला आणि हा पण फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. येस ऑर नो? ओके, आपण कसं घेऊ शकतो आता बघा, हा आपल्याला दाखवायचा ना अगोदर स्टार्टिंगला, तर आपण असं घेऊ शकतो, अँगल COD, बघा अँगल COD इज पॅरलल टू, बघा COD इज पॅरलल टू अँगल AOF, बरोबर आहे, इज पॅरलल टू अँगल AOF. ओके, याला काय असेल? कॅपिटल मध्ये घ्यायचे आपल्याला अँगल. ओके, काय आपण त्याला ब्रॅकेट मध्ये देऊ शकतो? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. काय? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, ठीक आहे. समजते? मग एक पेअर आपण घेतली COD, दुसरी पण आता आपल्याला काय करायचे? पूर्ण कंप्लीट करून घ्यायचे. सपोज आता COD ची व्हॅल्यू किती दिली बघा, COD किती दिले? 6y दिली, बरोबर आहे. मग AOD ची AOF ची व्हॅल्यू किती येणार? 6y. सो देअरफॉर अँगल AOF इज इक्वल टू 6y. आला? त्याच्यानंतर बघा आता पुढे आता आपण बघूया, हा एक अँगल होता, आता आपण हा एक अँगल घेऊया, राईट. आता आपण काय येणार? अँगल FOE इज पॅरलल टू अँगल BOC, बरोबर आहे. अँगल BOC समजलं का? हे हा अँगल आहे, हा कुठे असणार आहे? याला पॅरलल इकडे असणार आहे. का? कारण तो व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. सेम इकडे उतरवायचे बघा. मग इकडे काय करा, लिहून घ्या, व्हर्टिकली समजते का? बघा, म्हणजे आता काय येणार? सो देअरफॉर अँगल BOC इज इक्वल टू किती येणार इकडे? 4y. आला? येस ऑर नो? बघा आता इकडची व्हॅल्यू आपल्याला माहिती 8y येणार आहे. नॉर्मली जास्त आता 1-2 काढल्या तरी आपल्याला पुष्कळ आहे, कारण आता आपल्याला काय करायचे? y ची व्हॅल्यू पुट करून आपल्याला पुढचे अँगल फाइंड आउट करायचे. 2 घेतले, नो प्रॉब्लेम. आता काय करा, आता लिनियर पेअर कडे जा. लिनियर पेअर काय असणार आहे का? 2 किंवा त्यापेक्षा अधिक अँगल, म्हणजे 3 अँगल, 2 किंवा 3 अँगल आजूबाजूचे एकमेकाला असणार आहे. काय? तर त्यांची ऍडिशन किती येणार आहे? 180 डिग्री येणार आहे. किती येणार आहे? 180 डिग्री. म्हणजेच काय? अँगल बघा EOF, बघा इकडे डायरेक्ट घेतो मी, अँगल EOF प्लस EOF प्लस अँगल FOA किंवा अँगल AOF तुम्ही असं घेऊ शकता. मिडलला O आहे ना, विषय मिटला. ओके, प्लस अँगल AOB, अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. त्याला आधार देऊन टाका, आधार कार्ड त्याचं काय? तो लिनियर पेअर. समजते का? बोला, समजते का?
त्याला लिनियर पेअर नाव द्या. का? कारण हे एकमेकांचे बाजूचे भावबंद आपण का बघितलंय, बाजूचे भावबंद यांची बेरीज किती असते? 180 डिग्री असते. किती असते? 180 डिग्री असते. मग आता यांच्या व्हॅल्यू पुट करा. EOF ची व्हॅल्यू किती आहे? किती व्हॅल्यू? 4y प्लस AOF ची व्हॅल्यू किती आहे? कुठे? AOF. मग याची व्हॅल्यू किती येणार? किती येणार? 6y. काढली ना आपण? 6y प्लस AOB ची व्हॅल्यू किती आहे? AOB किती व्हॅल्यू आहे? 8y इज इक्वल टू 180 डिग्री. ही स्टेप कळली का? सगळ्यांना कळली का स्टेप? ओके. आता काय करा, सगळे वाय भावबंद किती दिले? एकाच घरातल्या सगळ्या भावबंदकीचं नाव दिले. काय करा, याला पटकन ऍड करून घ्या. ऍड करा बरं पटापट. 8 + 4 सॉरी, नाही तर मग 8 + 4 करा किंवा 6 + 4 करा. अगोदर एक काम करा, 6 + 4 10, 10 + 8 18 किंवा 8 + 4 12, 12 + 6 18. किती आला? 18y. y कॉमन आहे म्हणून y घेतला इज इक्वल टू 180 डिग्री. सो देअरफॉर y इज इक्वल टू, हा y इकडे काय मल्टिप्लाय इकडे आल्या का होणार? डिवाइड होणार. मग y इज इक्वल टू 180 अपॉन 18. हा 18 याला काय मल्टिप्लाय इकडे आले का होणार? डिवाइड होणार. मग 18 × 1 = 18 आणि वरला तुमचा छोटा भाव 0 देऊन टाका. 18 × 1 = 18 आणि या उरला 0 देऊन टाका आणि वरती डिग्री. y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे आता? 10 डिग्री आले. समजते का? किती आले y ची व्हॅल्यू? 10 डिग्री आले. ओके. मग आता आपल्याला दिलेले प्रत्येक अँगल बघा, आपण इकडे साईडला घेणार आहे. एखादा राहिला असेल छोटा मोठा, त्याला आपण खाली क्लिअर करून घेऊया. बघा, दिलेले जे अँगल आहे तुमचे, त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? फक्त y ची व्हॅल्यू पुट करायची. काय करायचं तुम्हाला? y ची व्हॅल्यू पुट करायची. सपोज अँगल AOF घेतला. समजते? सपोज अँगल AOF घेतला, इकडे घेऊया आपण. अँगल AOF इज इक्वल टू, AOF ची व्हॅल्यू किती आहे? 6y. 6y बरोबर आहे. मग 6 × y करा. y ची व्हॅल्यू किती आहे? किती y ची व्हॅल्यू? किती व्हॅल्यू? 10. मग 6 × 10 करा. तुमचा आन्सर येईल 10 × 6 = 60. 10 × 60. समजते? म्हणजे AOF ची व्हॅल्यू किती आली? इथं आपली आली तर 60 आली, 60 आली. ओके. त्याच्यानंतर अँगल, समजा आपण हा घेऊया अँगल, एक काम करूया, इथं डायरेक्ट घेऊ ना आपण. AOF इज पॅरलल टू COD. बरोबर आहे, दोघं सेम आहेत ना. म्हणजे याची 6 वर याची पण किती आली? 6y. मग आता हा आला 60, तर याची व्हॅल्यू किती येणार? 60 येणार. सो देअरफॉर अँगल COD इज इक्वल टू 60 डिग्री. समजते का हे? आता बघा अँगल आपण हा घेऊया AOB. अँगल AOB इज इक्वल टू, AOB ची व्हॅल्यू किती आली बघा? कुठे दिसतं AOB? बघा किती व्हॅल्यू दिली याची? 8y. मग काय करा, 8y इज इक्वल टू 8 × y ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आपण? 10. मग इकडे किती घेणार आपण? 10 घेणार आणि 10 8 द 80 डिग्री. समजते? त्याच्यानंतर मग हा अँगल बघा, याच्या समोरचा अँगल हा आहे. मग EOD इज पॅरलल टू AOB. सो याची पण व्हॅल्यू किती येणार? 80 AOD. सो देअरफॉर अँगल E आहे ना, EOD इज इक्वल टू 80 डिग्री. समजते का हे? आता कुठला अँगल फाइंड आउट करायचा राहिला बघा, हा एक घ्या FOE. बघा FOE, अँगल FOE. FOE ची किती व्हॅल्यू आहे? 4y. काय करा, 4 × y डायरेक्टली घ्या. y ची व्हॅल्यू आपण काढले 10. सो 10 4 द 40 डिग्री. किती येणार? 40 डिग्री येणार. आणि हा अँगल जर FOE 40 डिग्री दिलाय, तर BOC किती येणार? किती येणार? सो देअरफॉर अँगल BOC इज इक्वल टू 40 डिग्री. समजते का? एकदम सिंपल आहे. प्रत्येक स्टेप तुम्हाला मी जितकं पॉसिबल होईल जितकं खोलून
विश्लेषण करता येईल म्हणजे एक्सप्लेन करता येईल तितकं तुम्हाला केलेलं आहे. समजते का? प्रत्येक स्टेप बघा एकदम सुटसुटीत तुम्हाला खोलून पूर्णपणे ओपनली करून सांगण्याचा ट्राय केलेला आहे. समजते का सगळ्यांना? सगळ्यांना समजले का? लास्ट बेंचर्स समजले? ओके. तर पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला एक्झामला येऊ शकतो. घरी व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओ पॉज करा, बघा. ठीक आहे. तुम्ही पण आपले ऑफलाईन वाले तुम्ही पण ट्राय करा. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा, एकदा व्हिडिओला कमेंट करा कसा वाटला. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. ओके. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये.